नमस्कार मंडळी, मी मालती तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज सगळ्यात अगोदर मी कपडे धुवायला लागले। त्याचं कारण म्हणजे असं की पाऊस यायला लागला। आता बरेच दिवस झाले पाऊस काही येत नव्हता, त्याच्यामुळे मग सगळ्यात शेवटी मी कपडे धुवत होते, सुकत होते। कडक असं ऊन तापायचं, पाऊसच नव्हता, त्याच्यामुळे जवळजवळ आता 1.5 महिना होऊन गेला पावसाचा, तरीसुद्धा पाऊस येत नव्हता। आणि आता मध्येच पावसाची हजेरी लागली आणि इतका जोरात येतोय पाऊस। आणि पाऊस यायला म्हटल्यावर कपडे काही लवकर सुकत नाही, त्याच्यासाठी मग सगळ्यात अगोदर मी मुलांचे टिफिन वगैरे दिले आणि त्याच्यानंतर मग पहिले म्हटलं कपडे धुवून घेते। आणि जसं आपला ऋतू बदलतो तसं मग कामही थोडे आदली बदली होतात, जसं की रूटीन थोडीशी बदलते। आता सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मी कपडेच धुणार आहे। कपडे धुवून टाकले की मग संध्याकाळपर्यंत व्यवस्थित सुकतात। आणि दुपारून मग कंस खायचे होते मुलांना, तर दीदीचे पप्पा बोलले की दादा कंस घेऊन ये, आणि मग कंस आणले। तर आता ते वाफून घेते मी। पावसाळा सुरू म्हटल्यावर कंस खाल्ले नाही तर मग पावसाची मजाच कुठली, नाही का। तर त्याच्यामुळे मग बाकीचे कंस मी कुकरला लावून घेतले, वाफून घ्यायचे आहेत। आणि बाकीचे काही मावलेच नव्हते, कुकर मोठाच काढला होता, तरीसुद्धा मग 3 कंस होते, ते आता तव्यावरच दाणे काढून भाजावे लागतील। कंस वाफून घेतले आणि आता काढून देते सगळ्यांना। तर पावसाळ्यामध्ये भरपूर नवीन नवीन गोष्टी आपल्याला खायला मिळतात, जसं उन्हाळ्यात म्हणजे आतासुद्धा उन्हाळ्यामध्येही कंस मिळतात, पण पावसामध्ये खाण्याची जी मजा असते ना, ती इतर सीझनमध्ये नसते। तर पावसात पहिल्यांदाच आम्ही कंस वाफून खातोय। आणि देऊ पुढे पुढेच करत होता, त्याला गावाकडे खूप अशी खायची सवय आहे ना। गावाकडे कसं आपले गावठी मक्की असतो, तो मग शेतामध्ये असतो, काढायचा केव्हाही खायचा, वाफवायचं, किंवा आपलं जे चुलीमध्ये आपण कधीच अख्खा भाजू पण शकतो। तसं गॅसवर एवढा व्यवस्थित भाजता येत नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट कुकरला लावून दिला आणि मग वाफून घेतलं मीठ टाकून। तसे चवीला छान लागतात, पण जो चुलीवरचा भाजलेला जो मका असतो तो खूपच भारी लागतो, त्याची चव कशालाच येणार नाही। तुम्हाला आठवतं आहे का कधी तुम्ही असं चुलीमध्ये भाजलेलं कणीस खाल्लं आहे? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आठवण येते गावाकडची, आणि आता ते गावठी मकीसुद्धा राहिलेले नाही आहे, तर आता खाण्यापुरते विकत मिळतात तेवढेच। तर मस्त असे मका वाफून घेतली, चाळणीमध्ये काढून घेते। यांना गरम लागेल त्याच्यासाठी थोडंसं गार होऊ द्यावं लागेल, नाहीतर मग चटके बसतील। असो, आता सीझन चालू म्हटल्यावर ह्या गोष्टी तर आपण करायलाच हव्या, त्याच्यामुळे मग भरपूरच मका आणलेले होते। आणि दादाला खायचा होता आधीच, अजून त्याला आळणं लागत होतं, मीठ थोडं कमी पडलं वाटलं, आणि त्याच्यामुळे वरून असं मीठ टाकून तो खातोय। आणि आमचं दिवची लगबग चालू आहे, तो प्लेट घेऊन आला माझ्याकडून, मका मागतोय, पण जास्त गरम आहे, म्हटलं फॅन लाव आणि तिथे हॉलमध्ये खाली बस। संध्याकाळी मी आणि दीदी दळण करायला निघालो होतो। नाचणीचं दळण 2-3 दिवसापासून करून ठेवलेलं होतं, पण आज मुहूर्त लागला म्हणून मग मी आणि दीदी चक्कीवर चाललो होतो। नाचणी खाणं किती गरजेचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि मग संध्याकाळी दळण दळून आणल्यावर स्वयंपाकसुद्धा करायचा होता। जास्त कोणाला भूक नव्हती, सगळेच सांगत होते की आता मका खाल्लेला आहे दुपारून, त्याच्यामुळे ना भूक जास्त नव्हती। मग खिचडीचाच मस्त बेत बनवला, अख्खा मसूर टाकून खिचडी बनवतो, तर सगळ्यांनाच खूप आवडते, आणि मग तशीच मी बनवली। त्याच्यासोबत जास्त एक्स्ट्राचं काहीच बनवणार नाही, नाहीतर मग खिचडी आली की मग भजी किंवा पापड हे सगळं असतं, पण आता जास्त भूक नसल्यामुळे मग ते काही जास्त करणार नाही आहे मी, फक्त खिचडीचाच बेत बनवला। आणि मग संध्याकाळी असं मस्त अख्खा मसूर टाकून खिचडी बनवला। आधी मी आपण खिचडी बनवतो तशी फोडणी देऊन अख्खा मसूर 1 सिटी लावून घेतली, नाहीतर डायरेक्ट टाकलं तर मग मसूर शिजत नाही, कच्चा राहतो आणि तांदूळ शिजतो, त्याच्यामुळे मग थोडासा मसूर मी शिजून घेतला आणि त्याच्यानंतर तांदूळ घातलेला होता। आणि लगेच आता पाणी टाकून मग झाकण लावून 2 शिट्ट्या घेणार आहे, लगेच खिचडी शिजून जाईल आणि मसूरसुद्धा खूप छान शिजतो। अशीच मी अख्खा मसूर टाकून खिचडी बनवते। तर चला, माझा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।